नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रोपिक शिवार फेरीमध्ये आपले सहर्ष स्वागत. मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं दोन ड्रिचिंगबाबत. ड्रिचिंग म्हणण्याऐवजी आपलं ठिबकणं. कारण काय शेतकरी बंधूंनो, काय होतं, रोज शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की कंदसडीबद्दल असेल किंवा हुमणी अळीबद्दल असेल. तर मी पहिल्याच व्हिडिओमध्ये तेव्हा पण सांगितलं होतं की हुमणीसाठी आणि कंदसडीसाठी दोन ड्रिचिंग आपल्या साध्या घेऊन टाका. पहिली ड्रिचिंग 15 ऑगस्टला आणि दुसरी ड्रिचिंग आपली 17 सप्टेंबर या तारखा यासाठी सांगितल्या होत्या की शेतकरी बंधूंना लक्षात येण्यासाठी. सारख्या तारखा आहेत, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आणि 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन. आता शेतकरी बंधूंनो, कॅमेरा धरायला कोण नसल्यामुळं इथं आधी शिकेले. तर काय करा माहिती आहे का, निंदन करताना मजूर वर्गाला वगैरे जर खाली एखाद दोन उमणीचं प्रमाण दिसलं, किंवा आता कंदमाशी मी 1-2 जागेवर पाहिलेली आहे. आता ती यावर आली एखाद्या वेळेस व्हिडिओमध्ये तर दाखवेल तुम्हाला, म्हणजे ओळखायला सोपी जाईल. तर कंदमाशी वगैरे दिसली तरी किंवा उमणी दिसली तरी तर काय करा शेतकरी बंधूंनो, साधी आपली 15 ऑगस्टपर्यंत आपलं जुन्यातलं डायमिथोएट 30% वालं, म्हणजे सर्वांना शेतकरी बंधूंना रोगर माहितीच आहे. रोगर एकरी 1 लिटर किंवा क्लोरपायरिफॉस 20%, आपण साध्या भाषेत शेतकरी बंधू क्लोरो म्हणतात, क्लोरो 20% किंवा क्युनॉलफॉस 25% EC वालं, कोणतंही एक तुम्हाला जे तिथे अवेलेबल होईल ते एकरी 1 लिटर. आणि त्यासोबत ब्ल्यू कॉपर किंवा रोको थायोफिनेट मिथाईल किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% वालं, दोन्हीपैकी एक एकरी 500 ग्राम, हे दोन्ही ड्रिपने सोडून द्या. आता ब्ल्यू कॉपरचे रिझल्ट खूप छान आहेत, म्हणजे एकदम छान म्हणलं तरी काही हरकत नाही. पण त्याचे रिझल्ट प्रिव्हेंटिव्हमध्ये खूप जास्त काम करतात. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय, तर एखादा रोग होण्याअगोदर. तिसरी गोष्ट, आता शेतकरी बंधूंचे आता जवळपास याच रेंजमध्ये प्लॉट असतील. काही पावसांमुळे छोटे असतील, काही थोडे मोठेही असतील. तर आता हे आभाळ वगैरे आलेल्यामुळे त्यामुळे थोडी जास्त हिरवीगार दिसते. तेवढी काही हिरवीगार वगैरे कळा, म्हणजे आता जवळपास खतांचे वगैरे डोस झाल्यामुळं 19 वॉटर सोल्युबलही झाल्यामुळं थोडा कलर आलेला आहे. तर शेतकरी बंधूंनो, काही शेतकरी बंधूंचे हे पण होतं की सर पूर्णतः वॉटर सोल्युबलचे पण एकदा हे सांगून टाका. तर शेतकरी बंधूंनो, 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान 19 एकरी 8 किलो. त्यानंतर पुढच्या 15 दिवसांनी, आता 15 ऑगस्टपासून किंवा आताही काही शेतकऱ्यांच्या ज्या लवकर लागवडी झालेल्या असतील त्या शेतकरी बंधूंच्या फुटवे निघण्यास सुरुवात झालेली आहे. आणि आता इथे तर आता या हळदीला समजा फुटवे निघायला सुरुवात झालेली नाही, तर 126100 किंवा 144800 चांगल्या ग्रेडवाला कोणताही फुटव्यांसाठी हे सोडून द्या, वॉटर सोल्युबल खत. त्यासोबत जर तुम्हाला घ्यायचं असेल तर बायोस्टिम्युलंट सायटोकिनिन कोणत्याही चांगल्या कंपनीचं घ्या, त्याने खूप छान फरक पडतो. 1261 झाल्यानंतर मात्र दुसरा तुम्ही जाड्या खताचा डोस द्यायच्या तयारीला लागा. कारण आता खूप जर उशीर झाला तर शेतकरी बंधूंनो, परत या सरीमधले जे अंतर आहे हे आता पानं एकूण एकात हे होतात, मग पानं फाटणे वगैरे या समस्या हे होतात. आता तिसरी गोष्ट, यावर्षीचा पाऊस खूप कमी आहे, पण सतत ढगाळ वातावरण राहणं, छोटे 5-10 मिनटाचे ब्रेकनुसार पाऊस पडणं, यामुळं कमी अधिक प्रमाणात जवळपास सर्व चेहऱ्यांमध्ये करपे आलेला आहे. आता इतका छान प्लॉट आहे, सुरू झाला पहा करप्या. आता हे असे स्पॉट येतात शेतकरी, हे आता इथे स्पॉट ओळखून घ्या. असे तपकिरी रंगाचे जर स्पॉट असतील तर हा करप्या आहे. जर पांढऱ्या रंगाचे जर स्पॉट असतील, फॉर एक्झाम्पल आता इथेच तुम्हाला फरक दाखवून देतो. हे स्पॉट हे खताचे पडले आहेत. आपण ज्यावेळेस वरून जाडा खत पेरणी करतो, मजूर वर्गाच्या हाताने इकडे तिकडे थोडं बहुत सांडतंच, तर ते जर पानावर पडलं तेव्हा काही वाटत नाही, पण ते झाडाला चिटकून राहतं, नंतर त्या ठिकाणी असे पांढरे ठिपके पडतात. तर करप्यासाठी करप्यासाठी एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती. एक्स्ट्रीम 500 मिली प्रति एकर आणि पीक शक्ती 100 मिली प्रति एकर. 1 महिना तरी करपा त्या येऊच देत नाही आणि पूर्णतः प्लॉटही सुरक्षित ठेवतो, पिवळेपणाही घालतो. कंदसडीचं झालं, क्लोरो, क्युनॉल किंवा रोगर, तिन्हीपैकी कोणतंही एक तुम्हाला जे आवडेल ते, किंवा जे तुमच्या बाजारात उपलब्ध असेल सध्या ते घ्या, एकरी 1 लिटर. त्यासोबत रोको किंवा ब्ल्यू कॉपर बुरशीनाशक घ्या 500 ग्राम, ड्रिपने सोडून द्या.
आणि जर ड्रीप अवेलेबल नसेल शेतकरी बंधूंनो तर इथे ड्रिचिंग करताना थोडं एक लक्षात घ्या. आता खाली ओल आपल्या जमिनीत आहे, आपण ड्रिचिंग इथे करतो बरोबर या ड्रीपजवळ, आणि इतका जर कोरडा असेल समजा तर या ड्रिचिंगचा आपल्याला काही एक फायदा होत नाही. तर वरचा हा जो पापुडा आहे हा ओला पाहिजेच तेव्हाच ते खाली जातात. आता हे वरचा जर पूर्ण थर वाळलेला आहे, हा थर जर वाळलेला असेल तर ड्रिचिंगला काही एक अर्थ नाही आहे, कारण ते आपल्याला खाली मुळांपर्यंत वगैरे घालायचं आहे बरोबर आहे. खताचं झालं. आता काही एरियात जर पाणी नसेल, पाऊस खूपच कमी असेल, पूर्णतः बेड सुकलेले असतील तर मोटर सुरू हळूहळू करायला काही हरकत नाही. कणसडी झालं 17 सप्टेंबरला. परत एक सांगतो, आता काही शेतकरी खूप महाग मोलाची औषधं सोडतायत, खूप हायपर डोसही देतात. शेतकरी बंधूंनो, अनेक मराठवाड्यामध्ये परतीचा मान्सून थैमान घालायचं बाकी आहे. त्यावेळेस करपा, कणसड ह्या सर्व एकदाच येऊन बसतात. मग तुम्ही जर आता खूप हायपर टेक्निकल लॅम्ब्डासायहॅलोथ्रिन प्लस थायोमिथाक्झामवाले जर दिले आणि मुळ्या जर जळून बसल्या तर पुढं काहीही केलं तरी एकतर 15-20 हजाराचं बर्डन तर येतच आपल्यावर. परत झाडंही इतकं स्ट्रेसमध्ये जातं की विचारता सोय नाही. कारण गेल्या वर्षी मी खूप अनुभव घेतले. खूप ही उमणी आळी मारण्यासाठी महाग हायपर टेक्निकल शेतकरी बंधूंनी दिले. आता जर साध्या औषधाने जर ती मरत असेल तर इतका हायपर डोस देण्याची मला वाटतं काही सध्या तर गरज नाही आहे. बाकी आणखी काही तुमचे क्वेश्चन वगैरे असतील, 1261 सांगितलं की 1261 किंवा 1448 यात कन्फ्युजन करून घेऊ नका. दोन्हीही फुटव्यांसाठी खूप छान आहेत. त्यासोबत घ्यावं वाटलं तर बायोस्टिम्युलंट सायटोकिनिन घ्या, ते पण संप्रेरक चांगला आहे. खत झालं, फवारणी झाली. खताचे डोस शेतकरी बंधूंनो तुम्हाला 15 ऑगस्टच्या नंतर 1-2 दिवसात परत एक व्हिडिओ बनवतो, तेव्हा जाड्या खतांचे पूर्णतः नियोजन सांगतो. आणखी काही जर समस्या असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा फोन करा. धनंजय भालेराव, क्षेत्रीय प्रबंधक, ॲग्रोपिक इंडस्ट्रीज, जळगाव. संपर्क 99 70 750 740. तुर्तास धन्यवाद शेतकरी बंधूंनो.